वर चांगल्या पद्धतीने रनिंग केली गेली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूला थांबवलं देखील आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 27 धावा झाल्या आहेत. इथून येणारे चेंडू जर पाहिले तर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय 27 धावा स्कोर कार्डवर आणि जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. तर पाहतोय आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होताना 24 चेंडू आणि आता 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 15च्या सरासरीने संघाला खेळावं लागणार आहे. संघ आपण पाहतोय विजयदुर्ग जो बॅटिंग साठी आहे. दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच संघ पुरंदर. फटका तर आहे इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 28 धावा. 59 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुजल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच आहे. आपण पाहतोय डीप मिड विकेट एरियामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय चेंडूवर. सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल आणि राईट हँड लेफ्टीचा कॉम्बिनेशन आपण नक्कीच हाताळताना पाहायला मिळतोय आणि त्यासाठी गोलंदाजी देखील तितकीच किफायत करणं गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय चेंडूवर रन्स सिंगल आली. 59 धावा अजूनही जमवायच्या आहेत. 68 धावा जमवायच्या आहेत अजूनही जिंकण्यासाठी. परंतु यावेळेस जर पाहिलं तर चेंडू निर्धाव फेकला जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर तुम्ही आपला टास्क बदलला नाहीये तर नक्कीच जी मोठी धावसंख्या आहे ती तुम्हाला पूर्ण करता येणार नाहीये. आणि अशा पद्धतीचे आतापर्यंतचे 3 चेंडू हाताळले गेले ज्या चेंडूमध्ये आपण पाहिले फक्त आणि फक्त 2 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली मिस्टर सागर निखिल होता त्या ठिकाणी. आपण पाहतोय चेंडूला पकडलं आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. आल्या आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु फलंदाज विजयदुर्ग संघ प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या प्लीज. नाव आमच्यापर्यंत अपडेट होत नाहीये. तिथून मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याखाली आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय.